नमस्कार मंडळी, जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण गावी आहे आणि आता फेब्रुवारी महिना चालू होत आहे. तर बऱ्यापैकी काजूची झाडांना मोहर येऊन काजू लागलेले आहेत. तर त्यासाठी आपण आता आपल्या काजूच्या झाडांवर चाललेलो आहे. काय लागलेत काजू, किती प्रमाणात लागलेत ते बघण्यासाठी, आणि जर काय लागले असतील तर काजूच्या भाजीसाठी आपण आता चाललेलो आहे. तर ही पिशवी घेतलेली आहे, तुम्हाला दाखवतो. जर आपले काजू आले असतील तर नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. तर बघूया आपण पुढे आपल्या काजूंवर किती काजू आलेत. आणि आपल्यासोबत आता आपल्याबरोबर हे बघा तुम्ही, आमचे ताते आहेत, मंगेश जाधव. कुठले? आपण जो पहिला बोलतो ना, हा 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 तो वाळतला. आंब्यांना खूप मोठ्या प्रमाणात मोहर आलेलं मित्रांनो. गावठी रायवळी पण आणि आपला हापूस आंबे, कलबी आंबे सगळ्यांनाच मोहर आलेला आहे यावर्षी. हवामान जरा दमट असल्यावर खूप प्रमाणात आंबे आणि काजूंना मोहर लागतो आपल्याकडं कोकणामध्ये. तर चला मित्रांनो, आपण जाऊया आपण काजू लावलेत तिथे जाऊ, बघूया किती प्रमाणात काजू आलेत, मोहर आलाय. मित्रांनो, ही काजूची झाडं आपण लावली होती. हा त्याच्यामध्ये असेल ना, बघा दाबून. मला समजा ना, तू बघ दाबून नका ह्याच्यात असेल तर मग. हे बघा काजूची बी. आता इकडे बघ, हा नाही पोकल वाटतं. असं पोकल असलं तर कवली म्हणून. हे पण पोकल आहे, काय नाही कवळी येतो ना अजून. हिरवे असले तर हे म्हणतात ना अंदाज. नाही तरी ह्या नाही. असे आपण वरपर्यंत झाडं लावलेत, तिकडंपर्यंत लावलेले आहेत. आणि 2 वर्षापूर्वी आपण तिकडं एक 100 झाडं लावली होती. हे बघितलं ना. त्याच्यामध्ये असलं पाहिजे. असेल, बघू बरं काढ. तर मित्रांनो, तुम्ही बी बघू शकता केवढे मोठी बी आहे. असे आपण पुढपर्यंत असे झाडं आहेत. ह्या बियांच्या आतमध्ये जो नार असतो काजू, त्याची भाजी आपण करतो, खायला एकदम मस्त लागते भाजी. चला त्याच्यामध्ये उचलून तिथून दाखवल्या. त्याच्या पण म्हणतो काय बिया आले ते. हे बघा मित्रांनो, इथं आहेत काजूच्या बिया. अजून कावल्या आहेत हो. नाही हा, टिनक असेल तर द्या इकडे. आपल्याला तिकडच्या साईडला एवढं काजू भेटलेलं बघा. एवढं हे आपण इकडे, हे बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथं एक, हे बघा, याला तुंबड म्हणतात. याच्या आतमध्ये जी माशी आहे ती खूप खतरनाक असते. 2-4 चावले तरी माणसाचा मृत्यू होतो. एवढं बेकार आहे ते. बघा मित्रांनो, ही जर माशी चावली, रात्रीचं जाळतात. हा का, मग ते टपकून हे मी पहिल्यांदा बघतोय बेना असलं. ते मधबीत नसेल ना. मला असते विषय असते. वेगळे आहे का हे? तुंबळ आपण बघितलं मित्रांनो, तुंबळ. आणि आता चाललोय वरती काजूंच्या वाशी. कुठं आहे वांदार? मोठे वांदा आहे, गावठी वांदा. हे वांदराने एक ना कुठं रानात आंबा ठेवला नाही. हे आमच्या तुळशी अन्नाचे काजू अजून आले नाहीत. मोहर तेवढा भरपूर आलाय. हे बघा आत्ता कुठं कुठंसे येत आहेत. वरती आहेत पण कौलं आहेत.
चला आपण पुढे जाऊ. हात किती आहे वांदार. इकडं काजू लावलेत मित्रांनो, बारके बारके. हे आपल्या योग्यान्नाचे काजू. इकडं सगळीकडं काजूच आहेत खाली. बारीक झाडाला पण मोहर आलेला आहे या वर्षी. बारक्या बारक्या झाडांना मोहर. हे बघा जबरदस्त मोहर आलेला आहे इकडे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपण वरती लावलेल्या काजूंपाशी आलेलो आहे. हे आपलं खाली घर आहे, हे 2 घर आहेत आणि इकडं वरती आम्ही आंबे लावलेत आणि इकडं काजू लावलेत. हा एक काजू आहे आपला, हे बघा. हे काजू बघू शकता तुम्ही, हे आपले काजू आहेत आलेले. ते काही कवळे काही जून असे आहेत दिसायला. कोणतरी आलेला वाटतंय काजूमध्ये. हा काजूमध्ये आलेलं आहे. हे खाली पडलेलं दिसतंय ना, आतमध्ये गेलेलं पण दिसतंय. मित्रांनो हे बघा काजूचे घडच घड लागलेले आहे आपल्याला दिसतं. असे काजू आहेत. जेवढे जून मला वाटतं अण्णा जून होते ते नेले हाताला लागले तेवढे. इकडं खाली पण भरपूर होते असे टांगत काजू. असं गावाला घरी कोण नसल्यावर कोणी येऊन घेऊन जातं काजू. आपलं पण लक्ष नसतं. आपण मुंबईला पुण्याला राहणारी माणसं, असं प्रत्येक गावामध्ये होतं तर काही बोलू शकत नाही. उलट आपण खात नाही तर कोणतरी खातंय, चांगलं आहे, वाया जात नाहीये. इकडं पण बघूया आपण. या चांगलं आहे. असं दबलं ना की त्या कवल्या, आणि असं कडक जर असेल ना, ती कडक आहे बघा. हे जे कडक आहेत ना त्याचे भाजी होती, नाही तर कवळ्यामध्ये काय भेटणार नाही तुम्हाला. हे आहे चांगलं. बीची साईज पण चांगली आहे. आता हा मोह पडेल तर परत लागणार नाही, त्याला काजू निघून जाणार ना. निघून जाणार. हे काय हे सुकलेलं काय सुकलेला आहे? लागलं तेवढं जा सुकला आहे तो. वारा आला तरी खाली पडणार. आणि तो मोबाईल बागोड चाललाय. नाही तुलाच पाठव, तुझ्याकडेच पाठवलं मी मोबाईल. कुठं जात नसतो. हा एक काजू आहे मित्रांनो आपला. हे बघा हे काजू कुणीतरी नेलं. हा मोठे मोठे इकडं पण आहेत काजू. हे बघा इकडं आहेत काजू. तीन आहे कवले आहेत. कवळ्यात आहे. अजून 10-15 दिवसांनी अशा मजबूत काजूच्या बिया भेटतील ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं माझ्या हातामध्ये हे काजूचे घड आहेत. या चांगल्या बिया आहेत. बियांची तुम्ही साईज बघू शकता. बियांची साईज पण मजबूत आहे आणि अख्खा काजू आलेला आहे. इकडं बघा सगळीकडे काजूच काजू, सगळीकडे काजूच काजू. हा तुम्ही घड बघा, हे सगळे काजू आहेत. हे बघा, हे बघा तिकडं पण काजू आहे. तिकडं तर तिकडं भरपूर आहेत, तिकडंपर्यंत आहेत. बघू हे आपण काढूया आता काजू. तर मित्रांनो
काजू काढायला आलोय. हे मोहर आलेला आहे. काय काय कवळ्या आहेत इकडं बघू शकता तुम्ही. सगळीकडे मोहर आलेला आहे. पूर्ण काजूंमध्ये मोहर आलेला आहे. ह्या कवळ्या आहेत, ह्या बारक्या बारक्या ज्या आहेत ना, हे लालसर दिसतात तुम्हाला. हे सर्व कवळ्यात खाली पण मोहर आलेला आहे. ह्या पण झाडांना मोहर आलेला आहे. आता चला आपल्या इथे पुढे 2 काजू आहेत अजून, ते बघू. सगळे काजू तर आलेले आहेत, पण हे बघा हे असे मोहर आहे अजून. आणि बारीक 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 असे काजू आत्ताशी येत आहेत. अजून 25-30 दिवसानंतर ना, 1 महिन्याभराच्या आतमध्ये तुम्हाला काजू बघायला मिळतं. हे बघा वाटेवरच आहेत. हे बघा, हे बघा मोहर आलाय आत्तासा. हे बघा, हे सर्व लाल लाल दिसतात. हे सगळे कवळेत, हे आत्ताच येत आहेत. हा बघा, ह्याच्यावर बऱ्यापैकी आहेत मजबूत. दाखवतो वरती झाडं चढू काय बघतो. फुल झाड भरून आलाय, पण कवळेत. आपला सप्ताह यावेळेस जरा 15 दिवस लवकर आला, त्यामुळे जरा गफलत झाली. नाही तर बऱ्यापैकी काजू मिळतात आपल्याला. काजूची भाजी खायला मिळते. मित्रांनो झाडावर आहे आपण. आणि हे बघा काजू आपल्या भोवतानी आहेत. दाखवतो. हे बघा, यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो मित्रांनो. हे सुख कोकण सोडून दुसरीकडं कुठंच नाही. चला पण काजू काढू जराशे. मित्रांनो झाडाच्या अगदी उंचावर झाडाच्या आलेलो आहे. तुम्ही पाठीमागं बघू शकता. हे काजूची झाडं, त्याला लागलेला मोहर तुम्हाला बघायला मिळतोय. आणि इथे बघा मला एक बोंड भेटलेलं आहे. म्हणजे पिकलेलं नाही आहे, हिरवं आहे. या काळातमध्ये आहे. हे बघा, हे हिरवं बोंड आहे. हे बघा, आणि ह्याच्या खालची ही जी सुकलेली बी आहे, ती सुकलेली बी भाजून त्या आतमध्ये फोडून मस्तपैकी काजूची बी आपल्याला बघायला मिळते. ती खायला एकदम मस्त लागते. जसे तुम्ही डीमार्ट वगैरेमध्ये किंवा बाहेर अशा दुकानामध्ये जी बी बघता, ती त्यापेक्षा चविष्ट भारी बी यामध्ये भाजून लागते. पाठीमागं बघू शकता मित्रांनो, सगळी झाडं आपली भिरलेले आहेत. पिकला आहे का? अन्न काढतात. हे बघा बिया लागलेले आहेत वरपासून खालपर्यंत पूर्ण. हा कोकणातला सोप्या, जगात भावी कोकण सपावे. लवकर तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईल काजूच्या बिया काढताना. काजूच्या बिया भरपूर आल्यात. 2026 मधल्या पहिली काजूची बियाची भाजी आम्ही खाणार आहोत. 2026ची. हा, हे बघा एवढा मोठा काजू आहे. त्याची आता बियांची भाजी. आम्ही हे काजू विकले असते, पण आम्ही मुंबईला असतो आणि गावची लोक चोरून घेऊन जातात. त्यामुळे म्हणून आम्ही आता काढून घेऊन चाललोय. मजबूत झाले तर मस्त झालंय. हा, मग हा गड आहे ना पूर्ण. हा बघ,
हा मी काठीन दाखवतोय बघा. हा 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 घड. कधीतरी आमच्या गावी पाहुणे या काजूची स्पेशल भाजी खायला. किती रुपये किलो आहे? 900 रुपये किलो आहे ना? हा 900, 1200, 1000 असे किलो वेगवेगळ्या रेटनुसार. ही 1200 रुपयाची आहे, मोठी आहे ना. याची size नाही पण- बघा मित्रांनो, लय मोठी काजूची बी आहे. आपलं सुका काजूपेक्षा वाला काजू महाग आहे. वाला काजूचे गहू खूप महाग आहेत. 100 रुपयाला 50 ग्राम ते 100 ग्रामचा वाटा मिळतो. हा बघा, हे बघा केवढे मोठे बी आहेत बघा. जवळून दाखवतो. पासून बोंडा सकट तोडून टाकला. बोंडच खायला नको कोणाला. दरवर्षी आम्ही वर्षातून 4दा ते 5दा ह्या काजूची बियाची भाजी खातो आम्ही. पण कोणी ठेवलेत तर नाही ठेवलं की संपलं. हां हा बघा, कड चांगला आहे. आमचे स्वतःचे काजू असून आमचेच काजूची लोक घेऊन जातात. पण आमच्या गावी कोण नसतं. आम्ही आता असं सांगू नका कोणाला, ते येतील. सप्ताहानिमित्त गावी आलो आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आम्ही आज काजूच्या बिया काढतोय. सप्ताह आजच आमचा हे झालेला आहे. काढायचं कीर्तन झालं, जेवलो आणि आता बियांसाठी आलो कारण का आम्हाला आता निघायचं आहे. आणि इकडे जिरवायला आलो. जेवल्या आलोय. कारण का परत आम्हाला मुंबई पुण्याचा रस्ता पकडायचा आहे. त्या हिशोबाने आम्ही आता झाले अर्धे पिशवी झाले, हां अजून थोडी भरू आणि मग गावसाईला देऊन टाकू काजू. हे पावसाची झाडं तोडून टाकली पाहिजे ॲक्च्युली. नाही झाडं असल्यामुळे ना कोण जाणार पण नाहीत मध्ये. झाड आहेत ते बरं आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो मी बसलेलो आहे खाली बघा, आणि जमिनीला लोळतात या काजूच्या बिया. अक्षरशः जमिनीपर्यंत असं लोळस्तोवर काजू आलेला आहे यावर्षी. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे खूप मोठ्या प्रमाणात काजू आलेले आहेत. तर हे आता सध्या कवळे आहेत खूप. हे बघा, अख्खा काजू भरलेला आहे हा. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता घडच्या घड. हे बघा असे आहेत. तर आपण त्यातल्या नेमक्याच काढून घेऊ भाजीसाठी. चला मित्रांनो, आपले काजू काढून झालेले आहेत बघा. एवढे आपण पिशवी भरलेले. बघू बरं अण्णा, असं लांबूनच दाखवा. या ना बघ तुला बघायचं बघ. हे बघा, एवढी पिशवी भरून काढलेली आहे. ही पिशवी आहे. किती किती असतील? 6 किलो असतील. 6 किलो, 5-6 किलो, 5 किलो धरा राऊंड फिगर. ना वजनाला समजतं ना मला. 5-6 किलो जवळच आहे. तर आपल्याला 5-6 किलो असे काजू भेटलेले आहेत. पण हे बघा, हे लावलेले आंबे 3-4 वर्षाचा आंबा आहे हा. हे सगळीकडे काजूच आहेत. मागच्या वेळेस आपण त्या झाडाच्या वरच्या साईडला 50 लावले होते, पण ते काय वनव्यामध्ये जळून गेले. आता आपण चाललोय घरी. तर तुम्हाला इकडे दाखवतो. हे आपण आंबे लावले होते. हा बघा, इथे एक आंबा आहे. हा एक आंबा आहे. हापूस आहे. हा आंबा आहे आणि ह्याला मस्तपैकी मोहर लागलेला आहे. हा केशर आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हा बघा, हा मोहर आलेला आहे याला केशरला. केशर आंबा आहे. थोडेसे छोटे छोटे धरलेले आहेत पण आंबे. हे बघा, हा बघा, ही कैरी एका दिवसात वाढली का काय? काल बारीक होती. हे बघा, हा केशर आहे. मस्त मोठा आहे. हाताच्या पेक्षा असं हाताचा पंजाच्या पेक्षा मोठा आंबा होतो हा. मागच्या वेळेस पण आला होता. हा एक आहे. ह्याला पण
खालच्या बाजूने मोहर लागलेला आहे. हे बघा, हे वांदरांपासून बचावासाठी पण काय वांदरं येऊन खाऊन जातात ते जातात. चल, आणि इथं पण आपण हे बघा मागच्या वेळेस इथं लावले होते हे आंबे. हे बघा खाली असे लाईनीने लावलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे आपण घराच्या साईडलाच असं हे आपलं घर आहे, घराच्या बाजूनेच हे असे आंबे लावलेले आहेत. असे 1 2 3 4, हा एक 5, खाली तिथं 2 आहेत. असे 7-8 आंबे घराच्या जवळ लावलेले आहेत. तर आपण आलोय घरी मित्रांनो. खाली देऊळ आहे आपलं वाडीचं. हे बघा असे घराच्या जवळ लावलेले आपण आंबे, म्हणजे माकडं बिकडं उद्या जर आंबे मोठे झाले तरी माकडं बिकडं हाकलायला बरी पडतात घराच्या जवळ असल्या आंबे. हे बघा, तर बऱ्यापैकी आपण काजू काढून झालेले आहेत मित्रांनो. जवळजवळ 5 ते 6 किलो आपल्याला काजू मिळालेले आहेत. आता त्यातून काय ते घर काय एवढंच आहे ना, जास्त काय नाही, जास्त येणार नाहीत. तर अशा प्रकारे आपल्या काजूची भाजी 1-2 दिवस खायला मिळेल अशी आशा आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या जगात भारी कोकण सफारी या यूट्यूब चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद. घरी आलेलो आहे आपण मित्रांनो, आणि हा एक झाड आहे, याला एक फर्स्ट टाईमच येतोय. हा आपल्या अंगणातला आहे, त्याला मोहर येतोय. फर्स्ट टाईम आंब्याचं झाड आहे, येणार आहे, बघू कसं तो पण लागतोय. तर आलेलो आहे आपण घरी. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. गावच्या आजी आमची बियांची भाजी. हो, तर मित्रांनो ही बघा आमची आई हे काजूचे बिया आपण ज्या मागाशी आणल्या त्या कापून त्याची हे बघा या आतमधल्या घरांची या गारांची आहे ना, या आतमधल्या गारांची भाजी होती. अशा पहिल्या कापून ठेवल्या जातात. आई काढ ग एक घर. आई काढून दाखवलं आपल्याला. हे बघा, हे जे ह्याची भाजी होती मस्त अशी. हे बघा ह्याची भाजी होते, आणि आपल्या इथं अशी एवढं ह्याची संध्याकाळला भाजी करते. अशा निसर्गरम्य वातावरणात बसून. आणि हे काजूची बी, चला खाऊ.